Good morning, students. How are you? Welcome to the English class. See, as soon I started recording this video, I wished you all good morning. Wishing good morning, good evening is a part of manners, isn't it? Today, we are going to discuss the second topic in our prose section 1.2. The title is On Saying Please. You can see it on the screen. On saying please. Do you say please and thank you in your day to day life? Yes, we use please and thank you. These words are often used by us when we want to request somebody for something. We use the word please. And when we want to thank somebody for good work or helping us, we use thank you. Please and thank you are good manners. The title is ऑन सेईंग प्लीज. प्लीज म्हणण्यासंबंधीचा हा आजचा धडा आहे आणि रायटर आहेत A.G. गार्डिनर. अत्यंत प्रसिद्ध असे इंग्लिश साहित्यातले निबंधकार आहेत ते होते. फर्स्ट वी विल डिस्कस द आईस ब्रेकर्स ऑन पेज नंबर 13. पुस्तक तुम्ही घेऊन बसलेला असालच. आईस ब्रेकर्स पेज नंबर 13वरचे आपण पहिल्यांदा सोडवणार आहोत. अगदी सोपे आहेत. I will read it for you. List the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. मध्यभागी वर्ड्स ऑफ कर्टसी दिले आणि इकडे तुम्हाला कॉलम भरायला सांगितलेत. थँक्यू हा एकच कॉलम त्यांनी भरून दिला आहे. बघा, रोजच्या जीवनामध्ये आपण कोणते शब्द वापरतो. कर्टसी म्हणजे मॅनर्स. तर इकडच्या कॉलममध्ये आपण लिहूया प्लीज. कुणी थँक्यू म्हणल्यानंतर आपण म्हणतो वेलकम किंवा आपण म्हणतो माय प्लेजर. तर हे 3 शब्द इकडं लिहूया. प्लीज, वेलकम आणि माय प्लेजर. PLEASURE. त्यानंतर चौथ्या कॉलममध्ये आपण लिहूया मे आय. आपण जेव्हा कोणाला मदत करू का, आत येऊ का असे प्रश्न विचारतो तेव्हा आपण म्हणतो मे आय कम इन, मे आय हेल्प यू. आता इकडच्या कॉलममध्ये थँक्यू दिलेले. त्याच्यानंतर थँक्यू म्हणल्यानंतर आपण काही वेळा म्हणतो मेन्शन नॉट, नो मेन्शन किंवा एक्सक्यूज मी हा शब्द वापरला जातो. EXCUSE, एक्सक्यूज मी. पार्डन, PARDON, पार्डन मी, क्षमा करा पण मला असं विचारायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा पहिला वेब चार्ट भरलेला आहे. बघा, पुन्हा एकदा रिपीट करते. डावीकडच्या कॉलममध्ये आपण लिहायचं आहे प्लीज, वेलकम, माय प्लेजर आणि मे आय. आणि उजवीकडच्या कॉलममध्ये आपण लिहायचं आहे थँक्यू. थँक्यू त्यांनी दिलेलं आहे. त्याच्याखाली मेन्शन नॉट, एक्सक्यूज मी आणि पार्डन. दुसरं बघा, लिस्टेड बिलो आर फ्यू कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ पीपल. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स वाईल अदर आर नॉट. टिक द वन्स यू फील आर डिझायरेबल. खाली काही गुणांची यादी दिलेली आहे. काही सद्गुण आहेत तर काही दुर्गुण आहेत. जे सद्गुण आहेत त्याच्या पुढं आपल्याला खूण करायची आहे. पहिलं आहे कॉनिविंग, खूण करायचे आहे. कॉनिविंग हा चांगला गुण आहे. ह्युमरस म्हणजे विनोदी, खूण करायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये दुसरा बघा, स्कीमिंग आणि वाईज एकाखाली एक आहेत. दुसरा आणि तिसरा बरोबरची खूण करायची आहे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये अंबल, दुसऱ्या नंबरचा अंबल आणि त्याच्यानंतर खाली पॅट्रनायझिंग आणि जनरस ह्याला खूण करायचे आहे. आता या सगळ्या शब्दांचे अर्थ काय होतात बघा. विनोदी, प्लॅनिंग करणारा, चतुर, नम्र, दयाळू, मदतशील हे सगळे सद्गुण आहेत आणि बाकीचे सगळे दुर्गुण आहेत. त्याची काही चर्चा आपल्याला करायची नाही कारण आपण गुड मॅनर्सचा धडा बघतोय. आता तिसरं बघा, एटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन हू लिव्ह इन द सोसायटी. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. तुम्हाला खाली 2 कॉलम केलेले दिसतात, ॲप्रोप्रिएट आणि इनॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य, इनॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य. पहिलं बघा, टू रिसीव्ह फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. क्लासमध्ये असताना फोन कॉल घेणं योग्य आहे का? नाही. मग इनॲप्रोप्रिएटच्या कॉलममध्ये पहिलं विधान जाईल. एक आकडा टाकून ठेवा तोपर्यंत, नंतर तुम्ही लिहा. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये येताना नॉक करूनच आलं पाहिजे, त्यामुळे हे योग्य आहे, ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएटच्या कॉलममध्ये पहिल्या आकड्याला दुसरं वाक्य लिहायचं आहे. 2 आकडा टाका.
टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी और कॉफी. तुम्हाला जो व्यक्ती चहा कॉफी ऑफर करतो त्याला थँक्यू म्हणणं अर्थातच ॲप्रोप्रिएट आहे. टू बी पोलाईट अँड कर्च्युअस टू अदर्स. इतरांशी नम्रतेने वागणं चांगली गोष्ट आहे. पहिल्या कॉलममध्ये 4. टू लीव्ह द क्लासरूम विदाऊट द टीचर्स परमिशन. टीचरच्या परवानगीशिवाय वर्ग सोडून जाणं बॅड मॅनर्स, इनॲप्रोप्रिएटमध्ये टाका. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व्ड फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज्ड ऑर एल्डरली पीपल ऑन अ बस ऑर अ ट्रेन. बस किंवा ट्रेनमध्ये स्त्रियांसाठी अपंगांसाठी आरक्षित बेंचवर बसणं बॅड मॅनर्स. इकडं 6 टाका. म्हणजे ॲप्रोप्रिएटच्या कॉलममध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं वाक्य येईल. इनॲप्रोप्रिएटच्या कॉलममध्ये पहिलं, 5वं आणि 6वं वाक्य येईल. हिअर वी हॅव कम्प्लिटेड द आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. तुमच्या लक्षात आलं असेल ह्या ॲक्टिव्हिटीजवरनं की आपल्याला इथं गुड मॅनर्सबद्दल माहिती घ्यायची आहे. आता तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी लेखकाचा परिचय दिसतो आहे. लेखकाचा परिचय आपण करून घेऊया. आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, A.G. गार्डिनर ह्या नावाने हे प्रसिद्ध आहेत. वॉज बॉर्न इन केम्सफोर्ड इन इसेक्स in 1865. He started his literary career as a journalist at the age of 37. He was appointed editor of the Daily News, London. Under the pseudonym pen name Alpha of the Plough, he made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows, and Leaves in the Wind are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. He raised the question of morality in everyday life. A.G. गार्डिनर हे लंडनमध्ये 2 मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक होते आणि अल्फा ऑफ द प्लाऊ या टोपण नावाने ते लेखन करत असत. त्यांच्या काही प्रसिद्ध गाजलेल्या निबंधांची यादी इथं दिलेली आहे. आणि काय करत असत तर एव्हरीडे लाईफ, रोजच्या आयुष्यातली सत्य, बेसिक ट्रूथ्स ऑफ एव्हरीडे लाईफ, रोजच्या आयुष्यातली मूलभूत सत्य काय आहेत यासंबंधी ते लोकांना शिकवण देत असत. आता ह्या निबंधाबद्दल काय म्हणले बघा. इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स. गुड मॅनर्सचं महत्त्व काय आहे आयुष्यातलं. इन सोशल लाईफ अँड एम्फसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस. सहिष्णुता आणि नम्रता इन डेली बिहेवियर, आपल्या रोजच्या वागण्यामध्ये कशी दिसली पाहिजे हे देखील ते सांगतात. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड द डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉईल ऑर पोल्यूट इट. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी गोड आवाजात नम्रतेत बोलल्यामुळं वातावरण कसं बदलतं आणि हेच कटू भाषण केलं किंवा रूढ कठोर शब्द वापरले तर वातावरण कसं प्रदूषित होतं, बिघडतं, ते या निबंधामध्ये त्यांनी सांगितलं आहे. ऑन सेईंग प्लीज, निबंधाचं टायटल काय आहे? ऑन सेईंग प्लीज, प्लीज म्हणण्याबद्दल. काही लोक असे असतात की त्यांना प्लीज, सॉरी, थँक्यू वगैरे असे शब्द वापरणं फार कमीपणाचं वाटतं. खरं म्हणजे तसं वाटण्याचं काही कारण नाही. परंतु काही लोकांना, जरा गर्विष्ठ स्वभाव असणाऱ्या लोकांना विशेषतः प्लीज आणि थँक्यू म्हणायला आवडत नाही. तर त्यामुळं त्यांचंच नुकसान होतं असं नाही, तर संपूर्ण समाजाचंच नुकसान होतं असं या लेखामध्ये A.G. गार्डिनर यांनी म्हटलं आहे. सी पेज नंबर 14. आय विल रीड द फर्स्ट पॅरेग्राफ. एक प्रसंग सुरुवातीला दिलेला आहे आणि त्या प्रसंगावरनं पुढे सगळा निबंध गार्डिनर यांनी लिहिलेला आहे. सी ऑन द पेज नंबर 14 ऑन सेईंग प्लीज. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This, of course, was carrying a comment on manner too far. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence.
It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction to use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we are at liberty to box people's ears because we did not like their behavior, or the tone of their voices, or the scowl on their faces. Our fists would never be idle, and the gutters of the city would run with blood all day. एक काय प्रसंग घडलाय बघा, थोडक्यात सांगते. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस थ्रू हिज पॅसेंजर आउट. तरुण असणाऱ्या लिफ्टमननी, ॲक्च्युली लिफ्टमनचं काम काय आहे, लिफ्टमध्ये माणसं शिरली की कितव्या मजल्यावर जायचे ते सांगतील आणि लिफ्टवर घेऊन जायची वगैरे. परंतु एका लिफ्टमननी लिफ्टमध्ये आलेल्या एका पॅसेंजरला बाहेर काढलं लिफ्टच्या, कारण तो नुसतं टॉप फ्लोअर असं म्हणाला, प्लीज म्हणाला नाही. त्याला राग आला. लिफ्टमन म्हणतो की त्यांनी टॉप प्लीज असं म्हणायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं म्हटलं नाही म्हणून पॅसेंजरला बाहेर हाकलून दिलं. अर्थातच लिफ्टमनवर कारवाई झाली, त्याला दंड झाला आणि प्लीज म्हणणं हे कंपल्सरी नाही असा निकाल लागला. आता बघा की लेखक उदाहरण देतो. समजा माझ्या घरात चोर शिरला आणि त्यांनी चोरी करताना माझ्यावर हल्ला केला, तर कायद्याने मी त्या चोरावर प्रतिहल्ला करू शकतो. परंतु कुणी सॉरी म्हणलं नाही, कुणी थँक्यू म्हणलं नाही, कुणी प्लीज म्हणलं नाही, तर आपण त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. का तू मला प्लीज म्हणाला नाहीस म्हणून ठोसे मारू शकतो का? तर नाही. कायद्याने ह्याला परवानगी नाही. कोणत्याही व्यक्तीचं वागणं तुम्हाला आवडलं नाही, त्याच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स तुम्हाला आवडली नाही, किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला गुड मॅनर्सचा वापर करून संभाषण केलं नाही, धिस कॅनॉट बी द रिझन टू अटॅक अनदर पर्सन. आता डावीकडे काही शब्द दिलेत, त्या शब्दांचे अर्थ बघा. डिसकर्टसी, लॅक ऑफ कर्टसी, रूडनेस, कठोर शब्द वापरणं. असॉल्ट द बॅटरी, अँड अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायलन्स, प्रत्यक्ष हल्ला करणं एकमेकांवर, फिजिकल. रिटॅलिएट, डू समथिंग बॅड टू समवन हू हॅज डन समथिंग बॅड टू यू, प्रतिहल्ला करणं, कुणी तुमच्याशी वाईट जशास तसे, मुद्द्याला गुद्दा असं. लेजिस्लेट, मेक अ लॉ ऑर लॉज. लेजिस्लेट म्हणजे कायदा करणे. सॉरी म्हणलं नाही तर 2 थोबाडीत द्या असा कायदा आहे का? नाही आहे. त्यानंतर टू बॉक्स, फाईट विथ द फिस्ट, बॉक्सिंग म्हणतात माहीत आहे ना तुम्हाला. तर अशा पद्धतीने इन द फर्स्ट पॅरेग्राफ द रायटर सेज दॅट इफ somebody is behaving rudely, if somebody is not using the words of courtesy, or you do not like the facial expressions of someone, you cannot attack him, you cannot hit him. कोणाचं वागणं आवडलं नाही, बोलणं आवडलं नाही, किंवा चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स आवडली नाही म्हणून तुम्ही एखाद्यावर हल्ला करू शकत नाही, ते कायदेशीर नाही. See the last line on page number 14. I am reading the next paragraph. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. See page number 15. पेज नंबर 15वरचा पहिला पॅरेग्राफ आपण वाचत आहोत. स्क्रीनवर दिसतो आहे तुम्हाला. लेखक म्हणतो की जो मनुष्य गुड मॅनर्सचे शब्द वापरत नाही, त्याला फार तर काय म्हणलं जाईल, गर्विष्ठ किंवा मॅनरलेस म्हणलं जाईल. परंतु त्याला काही दंड बसणार नाही, किंवा त्याच्याकडनं काही लिहून घेतलं जाणार नाही की मी इथून पुढं चांगला वागेन म्हणून. पण लोक त्याला इल मॅनर्ड, म्हणजे ज्याला मॅनर्स नाहीत, जो बुरिश आहे, बुरिश म्हणजे रूढ, कठोर बोलतो, वाईट बोलतो, अनकल्चर्ड, असुसंस्कृत आहे, असं त्याला नक्की म्हणलं जाईल. द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज ऑर टू, बघा, or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that
I shall not wax my moustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the lacration of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. तर जी व्यक्ती इल मॅनर्ड आहे, बॅड मॅनर्स आहेत जिचा आवाज लोकांशी बोलताना चढलेला असतो, रागाने बोलतो, प्रेमाने बोलत नाही, या गोष्टीबद्दल कोणताही दंड होत नाही किंवा कोणतीही शिक्षा केली जात नाही. मग काय होतं? तर अशा लोकांमुळं समाज खराब होतो. अशा लोकांना कोणतीही शिक्षा कायद्यामध्ये दिलेली नसल्यामुळे, कारण तो काही गुन्हा नाही आहे, त्यामुळं अशा लोकांमुळे समाजातलं वातावरण बिघडतं. देअर इज नो पेनल्टी ऑर पनिशमेंट फॉर रूड बिहेवियर. कटू वागण्याच्या पद्धतीला कोणतीही शिक्षा नाही किंवा दंड नाही. सी द नेक्स्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 15. This does not mean that the damages are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had kicked on the shins, for which he could have got a legal redress. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. बघा काय म्हणलेलं आहे लेखकाने, की समजा आपल्याशी कोणी वाईट वागलं, चुकीच्या पद्धतीने वागलं, बॅड मॅनर्सनी वागलं, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, नाही असं नाही. पण काही वेळा काही लोकांना असं वागणं जिव्हारी लागतं, मनाला लागतं आणि ते त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. सच वॉज अवर लिफ्टमन. द लिफ्टमन कुड नॉट निग्लेक्ट द रूड बिहेवियर ऑफ द पॅसेंजर. ही डिड नॉट से प्लीज. लिफ्टमन आपल्याला त्या पॅसेंजरनी प्लीज म्हणलं नाही याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता. त्याला राग आला आणि त्याला असं वाटलं की आपल्याला कुणी नडगीवर लाथ मारली तर त्याची वेदना थोड्या वेळाने निघून जाते. बट इफ समबडी इन्सल्ट्स यू, द पेन इज देअर फॉर द होल डे. आपल्याला जर कोणी वाईट शब्द बोलले तर ते मात्र लवकर निघून जात नाहीत. आपल्या मनावर त्याचा खूप काळ परिणाम टिकून राहतो, लाईक पॉयझन, जणू काही विषाप्रमाणे. बघा इकडे ह्यांनी सांगितलंच आहे, एक्सप्लेन द सेंटेन्स, द पेन ऑफ अ किक पॉयझन अ होल डे. आत्ताच मी सांगितलं की कोणी मारलं, लागलं, जखम झाली, थोड्या दिवसांनी जखम बरी होते, पण कोणी बोललं आणि आपल्या मनाला लागलं तर मात्र त्याचा परिणाम लवकर नाहीसा होत नाही. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आपला अपमान झालेला आहे तो भरून काढण्यासाठी त्या लिफ्टमननी त्याला बाहेर काढलं पॅसेंजरला, आणि संध्याकाळी आपल्या बायकोबरोबर मग तो इक्विब्रिलियम म्हणजे बॅलन्सनी वागू शकेल. इकडं आता अर्थ काय दिलेत बघा. व्हॅनिटी म्हणजे गर्व. प्रत्येक व्यक्तीला इगो असतो स्वतःचा आणि त्या इगोमधनं इन्सल्ट होत असतात. ब्रूडिंग ओव्हर म्हणजे थिंकिंग अँक्शसली ऑर सॅडली अबाउट समथिंग. आपल्याला तो पॅसेंजर प्लीज म्हणला नाही हे दिवसभर सतवत राहणार आणि मग संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोशी वागताना त्याचा बॅलन्स जाणार. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag. Whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer, who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. काय झालं होतं बघा. इथं एका नाटकाचा संदर्भ दिलेला आहे. शेरिडन नावाच्या लेखकाने लिहिलेल्या. सर अँथनी ॲब्सोल्यूट हे आपल्या मुलाला रागवले. मुलाने त्यांचा राग, वडिलांचा राग आपल्या नोकरावर काढला आणि नोकराने त्यांच्या मुलावर. लिफ्टमनला हा माणूस प्लीज का म्हणाला नाही, तर त्याला सकाळी त्याची बायको गुड मॉर्निंग नाही म्हणाली. ती गुड मॉर्निंग का म्हणाली नाही, तर तिला तिच्या कुकनी रूड बिहेवियर केलं,
स्वयंपाक्याने. आणि स्वयंपाक्याने का वाईट वर्तन केलं तर त्याला त्याच्या मोलकरणीने उलट उत्तर दिलं. दिस इज अ चेन. सगळेजण एकमेकांशी वाईट वागत आहेत कारण त्यांच्याशी पण कोणीतरी वाईट वागलेलं आहे. बघा, we infect the world with our ill humors. Bad manners probably do more poison to the stream of all general life than all the crimes in the calendar. कॅलेंडर म्हणजे कोर्टामध्ये तारखा लागलेल्या असतात, तर तिथं जी कारणं दिलेली असतात केसेसची, त्या सर्व कारणांपेक्षा बॅड मॅनर्स अधिक वाईट आहेत, अधिक विषारी आहेत असं लेखकाला वाटतं. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live life of martyrdom under the shadow of a Moor's temper. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. कितीतरी वेळा इतर वेळी चांगल्या वागणाऱ्या नवऱ्याकडून बायकोला वाईट वागणूक दिली जाते कारण ऑफिसमध्ये कदाचित त्याचा बॉस त्याच्याशी वाईट वागलेला असतो. म्हणजे आपल्याशी कोणी वाईट वागलं तर ती व्यक्ती त्याचा राग दुसऱ्यावर वाईट वागून काढत असते. सो बॅड मॅनर्स आर व्हेरी बॅड. लेखकाला असं सांगायचं की बॅड मॅनर्स हे समाजातलं सगळं वातावरण प्रदूषित करतात. कायदा ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही. No decalogue could cover the vast area of offences, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, our tilt of our eyebrows, and all our moods and manners. कोणताही कायदा आपलं वर्तन, फेशियल एक्सप्रेशन्स, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपल्या भुवया, आपलं रूड बिहेवियर हे कव्हर करू शकत नाही. देअर इज नो लॉ फॉर गुड मॅनर्स. वी हॅव टू फॉलो द लॉ अँड बिहेव विथ गुड मॅनर्स. आपणच स्वतः आपल्याला वर्तनाला सीमा घालून घेतल्या पाहिजे. वी शुड नॉट बी रूड विथ एनीवन अँड वी शुड ऑलवेज फॉलो गुड मॅनर्स. आपण नेहमी चांगल्या सवयी पुढे नेल्या पाहिजेत. एकमेकांशी वागताना कर्टसीचा वापर केला पाहिजे आणि समाजातलं वातावरण प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. टुडे वी विल conclude our lecture here. Read the essay at home and in the next video we shall continue with the same essay. Thank you.